नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जामचंडेकर। या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तुम्हाला आता मागून थोडा आवाज येत असेल बाईकवर बोललेला सारखा। तर आमच्या सोसायटीमध्ये चालू आहे मॅच, दिवाळीनिमित्त स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर आताच मी जाऊन आलोय, खालून वरती आलो, कारण मला माझी बॅग पॅक करायची होती। बॅग पॅक करायची कारण म्हणजे आम्हाला जायचं गावी जायचं कारण यासाठी दोन कारण आहेत। एक कारण म्हणजे आमच्या गावदेवीची जत्रा, आमची गावदेवी आहे तिरबादेवी, त्या देवीची जत्रा असते दरवर्षी, ते एक कारण आहे। आणि दुसरं कारण म्हणजे इलेक्शन हे, त्यासाठी वोटिंगचा जो आपला अधिकार आहे तो बजावण्यासाठी आम्ही आधी जाणार आहोत। मी असेल, माझी आजी आहे माझ्यासोबत, आणि भाऊ पण येणार आहे, भाऊ मागवून नंतर येणार आहे। तर हा प्रवास कसा असणार आहे तर तो मी तुम्हाला दाखवेन, आणि गावदेवीची जत्रा आमची कशी असते ते मी तुम्हाला दाखवेन। तर चला मग। आजी तिची बॅग भरते। खय जातं गे, खय जातं, खय जाऊची तयारी करतं काय आहे गावाक? काय आपण कशाक चाललो? मतदान मतदान आणि काय? कार्ड घेतलं, मतदान कार्ड घेतलं? हा, माझ्याकडे हा ठेवलंय। आम्ही आता आमच्या बसचा वेट करतो। बस येईल। फायनली बसलो आता गाडीमध्ये। मित्रांनो, जसा सकाळी आलो, गाडीतून उतरलो, तसंच मी घरी झोपून गेलो। आजी पण झोपून गेली होती। आता थोडा फ्रेश वाटत आहे, तसा बाहेर आलो आणि आमच्या बागेमध्ये थोडा म्हटलं फेरफटका मारूया। पप्पांनी सकाळी गाडी पाठवली होती आम्हाला घरी आणण्यासाठी। तुम्हाला आता गाण्यांचा आवाज ऐकू येत असेल, तर तुम्हाला मी म्हणालो होतो म्हणजे यायच्या आधी की आम्ही जत्रेला चाललो आहे। तर तेच त्याच तिरबादेवीच्या मंदिरातील हे भक्तिगीत तुम्हाला ऐकू येत असेल, ते चालू आहे आता। तर 15 तारीखला आहे जत्रा, तर आपण जाऊया जत्रेला, बघूया। मी तुम्हाला दाखवेन कशी असते आमच्या गावची जत्रा, काय काय असतं जत्रेमध्ये। जत्रा फिरवेन तुम्हाला माझ्या बरोबर। आणि जर आपल्याला वेळ भेटला तर जत्रेच्या आदल्या दिवशी जाऊ आपण, आणि जत्रेची पूर्वतयारी कशी असते, काय काय करतात तेही आपण पाहू। तर मित्रांनो, फायनली जत्रेचा दिवस आज आलेला आहे। तर मी आता निघणार आहे जत्रेला। आपण पाहूया तिरबादेवी मंदिर परिसर, तिरबादेवी मंदिर आणि जत्रा कशी असते। दरवर्षीप्रमाणे इथे खूप
भाविक भक्तिभावाने येत असतात. खूप गर्दी असते. आता आता सकाळ आहे, तर आता देखील गर्दी असेल, पण रात्री त्याहून जास्त गर्दी असते. तर आपण दोन्ही वेळी जाऊ. आताही चाललो आहे मी, आणि रात्री आपण जत्रा पाहू, जत्रेचं कसं स्वरूप असतं ते. तर मित्रांनो, आता आपण बिरबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी पोचलेलो आहोत. तर हा जो रस्ता आहे तो आमच्या वाडीच्या बरोबर समोर आहे. आमची वाडी मागे आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा आमच्या वाडीचा रस्ता आहे, आणि या वाडीच्या रस्त्याच्या समोरच बिरबादेवी मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. ॲक्च्युली 3 रस्ते आहेत बिरबादेवी मंदिराकडे जाणारे. एक आहे तो मी तुम्हाला दाखवतो, इथे खाली डाव्या बाजूला बाजारपेठेमध्ये, आणि हा एक समोरचा, आणि एक वरून जातो तिकडून. म्हणजे असे 3 रस्ते आहेत जाणारे. तर आपल्याला हा समोरचा रस्ता जो आहे तो एकदम जवळ पडतो, त्यामुळे आपण आता त्या रस्त्याने जाणार आहोत. चला जाऊया. आताच दर्शन घेऊन मी बाहेर आलो. सुंदर दर्शन झालं, खूप छान. वातावरण खूप शांत आहे, खूप छान, खूप बरं वाटतं आतमध्ये. हळूहळू गर्दी होईल भाविकांची. मंदिराच्या आतलं जे वातावरण आहे ते खूप अगदी प्रसन्न आहे, खूप छान वाटतं आतमध्ये. एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. दरवर्षी आम्ही या जत्रेला येतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेतो, आणि वर्षभर ती आम्हाला पुरते. ही मंदिराची मागची बाजू आहे. मागे देखील दुकानांची काही मांडामांड चालू आहे. माझा मित्र आहे चेतन, त्यांचं ओटीचं दरवर्षी दुकान असतं. कोणाला जर ब्राह्मण देवळामध्ये पण ते असतात. जत्रेला जर आलात तर यांच्याजवळ नक्की तुम्ही ओटी घेऊ शकता. चेतन वारी
मित्रांनो, तर इलेक्शनची धामधूम चालू आहे. भारतीय जनता
आले असतील तर आपण आलेल्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. म्हणजे आम्हाला सर्वांना विनंती आहे की आपलं भजन 25 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. 25 मिनिटांमध्ये आपलं भजन संपवायचं आहे. पुढे इकडे इकडे हिरा हिरा इकडे इकडे कोणच नाही हिरा इकडे इकडे इकडे